दादा बारामतीकरांनी नेहमी साथ दिली, यावेळी काय झालंय कळलं नाही. नेमकी शरद पवार साहेब तुमच्या सोबत नव्हते म्हणून अशी घटना घडली का, किंवा तुम्हाला साथ दिली नाही असं वाटतं का? मला त्याच्याबद्दल बारामतीत मी कमी पडलो हे निर्विवाद सत्य. आता ते कोणत्या कारणाकरता पडलो, काय पडलो, हा थोडासा त्यांच्याशी चर्चा केल्यावरच काही लोकांशी मला ते कळेल. कारण तिथं जे म्हणजे सुप्रिया निवडून आली तरी ज्या पद्धतीनं सगळ्या तालुक्यात ग्रामीण भागात उत्साह अगदी बघायला मिळायला पाहिजे होता तसं काही बघायला मिळालं नाही. काही भागामध्ये चौकात म्हणजे गुलाल बिलाल उधळण्याचं काम झालेलं आहे. पण मी म्हणतोय ना, आम्ही कुठेतरी कमी पडलो. दादा, अवघे 3 महिने राहिले आहेत विधानसभा निवडणुकीला. तुम्ही म्हणताय की लोकांमध्ये पुन्हा एकदा विश्वास निर्माण करायचा आहे. या इतक्या कमी कालावधीमध्ये हे धनुष्य तुम्ही कसं पेलवणार आहात? आम्हाला निवडणुकीची गेले 35 वर्ष सवय आहे. त्याच्यामुळं आम्हाला आम्ही एकोप्याने पुढं गेलो आणि मागं ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त केल्या. आणि मागं ह्या इलेक्शनला जो घटक आमच्यापासून बाजूला गेला त्याला पुन्हा आमच्याजवळ आणण्यात आम्ही यशस्वी झालो. किंवा संविधानाचा मुद्दा हा केंद्राशी संबंधित होता, तो राज्याशी संबंधित नाही. त्याच्यामध्ये मी त्यांना सांगत होतो, अरे हे संविधान कोणी बदलू शकत नाही. परंतु काय व्हायचं, त्यावेळेसच्या सत्ताधारी पक्षाचा एखादा कुठलातरी खासदार देशात कुठे स्टेटमेंट करायचा आणि ते नेमकं सोशल मीडियाच्या निमित्तानं ते स्टेटमेंट आपल्या महाराष्ट्रात पण यायचं, इतर ठिकाणी पण जायचं. मग ते म्हणायचे काय त्याचं लोक त्यांच्यातला एक तर खासदार असं म्हणला. बरं, एखादी व्यक्ती उद्याच्याला आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, एखादा आमदारांनी एखादं स्टेटमेंट एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी केलं म्हणजे ते पक्षाचं स्टेटमेंट असतं, अशातला काही भाग नाही ना. आम्ही तर सगळे सांगत होतो की असं होणार नाही, कदापि होऊ शकत नाही. पण लोकांनी त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवला. दादा पाटील यांनी केलेलं ते वक्तव्य जे आहे ते महागात पडले असं वाटतंय? पहिल्यांदाच सांगितलं होतं, आज नाही. माझ्या मागे मी बोललो की बारामतीमध्ये येऊन मी पवारांना पाडायला बारामतीमध्ये आलो आणि ते पण असं हे करून लोकांना नाही आवडत. दादा, एक सवाल मैं आपसे लूंगा हिंदी में. एक नैरेटिव फैलाई जा रही है कि जिस प्रकार से महाराष्ट्र में तोड़फोड़ की राजनीति हुई, पार्टियां टूटी और इस वजह से जो है ना तो आपको ज्यादा साथ मिला ना तो एकनाथ शिंदे जी को साथ मिला, तो आप इसे अपनी गलती मानते हैं और क्या इस गलती को आप सुधारने के लिए वापस से पवार साहब के पास जाएंगे? एक मिनट, एकनाथराव शिंदे जी को ठीक तरह से सीटें मिली है. उनकी मेरे ख्याल से 7 सीटें आई है, 50% आई है. दूसरा, ये महाराष्ट्र में पहली दफ़ा नहीं हुआ. आपको शायद मालूम नहीं होगा, 78 में आप छोटे होंगे, लेकिन 78 में भी ऐसा हुआ था. तब भी ये सभी महाराष्ट्र को मालूम है. लेकिन क्या होता है, जब कभी अपयश आता है तो लोग बोलते कि इसी कारण ये अपयश आया है.